नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वच महिलांची मागणी आहे की पुन्हा आता ई-केवायसी प्रक्रिया ही सुरू व्हायला पाहिजे. कारण 80 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे आणि यामध्ये ज्या महिला पात्र आहे त्या पण महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक मोठं विधान केलेलं आहे ई-केवायसी बाबतचं. एनडीटीव्हीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे. तर बघा संपूर्ण त्यांचा व्हिडिओ, नंतर आपण या व्हिडिओच्या बाबत बोलू. मी आज तुमच्या माध्यमातून महिलांना पुन्हा सांगतो की यांच्यापैकी कोणाला वाटत असेल की आम्ही एलिजिबल आहोत आणि काही कारणाने आम्ही केवायसी करायचं राहून गेलो, अजूनही सरकारची तयारी आहे. आजही आम्ही केवायसी करता विंडो ओपन करायला तयार आहोत. पण जे इनएलिजिबल आहेत त्यांना जर आम्ही उद्या दिलं तर सीएजी आम्हाला विचारणार आहे आणि सीएजी आम्हाला वसुली करायला लावणार आहे. सीएजी हे नाही म्हणणार नुसतं इनएलिजिबलला का दिलं. आता तर आम्ही ही भूमिका घेतली आहे की आजपर्यंत ज्यांना दिलं ते इनएलिजिबल, पुरुष सोडून, पुरुषांकडनं तर वसूलच करू, पण पुरुष सोडून ज्या महिला इनएलिजिबल असताना घेत होत्या त्यांना वन टाईम माफी देऊन त्यांच्याकडनं काही वसुली आम्ही करणार नाही. पण उद्याला हे जर आम्ही कायम ठेवलं म्हणजे केवायसी झाल्यानंतरही ज्या इनएलिजिबल निघाल्या त्यांना जर आम्ही देणं सुरू ठेवलं तर आम्हाला त्यांच्याकडनं वसुली करा असा सीएजीचा आदेश हा प्राप्त होईल. आणि त्यानंतर हे किती वाईट असेल की बहिणींना पैसे द्यायचे आणि मग त्यांच्याकडे जाऊन सांगायचं आता पैसे परत करा. आणि म्हणून जे होत आहे ते नियमाने होत आहे. तर महिलांना संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं तुम्ही ऐकलंच असेल. त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी काही हरकत नाहीये, आम्ही केव्हा पण हा विंडो सुरू करू शकतो. पण अगोदर आम्ही ज्या महिला अपात्र होत्या त्यांना पण आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे दिलेले आहे. तर आता पुन्हा ई-केवायसी प्रक्रिया सुरू केल्यानंतर ज्या महिला अपात्र असून पात्र झाल्या त्यांना लाडकी बहिणीचे पैसे आले तर त्यांना पुन्हा आम्हाला या ठिकाणी पैसे वसुली करावी लागणार आहे. आणि ही जी प्रक्रिया असणार आहे हे खूप वाईट असणार आहे. त्यामुळे आम्ही ही ई-केवायसी प्रक्रिया आता पुन्हा सुरू करणार नाही आहे. ज्या महिला आता पडताळणीमध्ये अपात्र झालेल्या त्या आता अपात्रच राहणार आहे असं. यामध्ये ज्या महिला पात्र आहे त्यांनाच फक्त या ठिकाणी योजनेचा लाभ मिळावा. ज्या महिला अपात्र आहे, ज्या नियमामध्ये बसत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ या ठिकाणी मिळता कामा नाही. म्हणून ही पडताळणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि ज्या पात्र महिला त्यांनाच या ठिकाणी हा लाभ पोहोचत आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगितलेलं आहे. आणि काल महिला बाल विकास मंत्र्यांनी सांगितलेलं जर तुम्ही पात्र असाल तरी तुम्हाला अपात्र केले असेल तर महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवा, त्यांना लगेच भेट द्या. महत्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.